अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण नवविधा भक्ती सांगितलेल्या आपण प्रवचनात ऐकल्या. या नवविधा भक्तीबद्दल परमपूज्य श्री श्री मामा महाराज देशपांडे महाराज पुढच्या प्रवचनात सांगतात. प्रथम श्रवण भक्ती म्हणजे हरिकथा पुराण श्रवण किंवा अध्यात्म निरूपण श्रवण. परमात्मा सगुण निर्गुण असा उभयरूप असल्यामुळे त्याच्या सगुण लीलांची वर्णने ऐकणे हे श्रवण भक्तीतच मोडते. अध्यात्मशास्त्र श्रवणाने जो ज्ञानबोध होतो तो देखील श्रवण भक्तीनेच मोडतो. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात, सगुणाची चरित्रे ऐकावी, कारे निर्गुणाध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. या भक्ती संबंधी श्री समर्थांनी दासबोधात असे म्हटले आहे, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. सगुण हरिरूपाच्या लीला कथन करून भगवत कीर्ती वाढवावी, वाणीने हरिनाम गुण कीर्तन करावे, ही कीर्तन भक्ती होय. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी, गडगडाटे श्रोतयांची श्रवण पूटे आनंदे भरावी. प्रसंगे हरिकथा करावी, सगुण सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. या अशा हरिकीर्तन भक्तीचा महिमा फार मोठा आहे. श्री समर्थ म्हणतात, कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरी कीर्तने प्राणिमात्र सुशीलोती. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. आता तिसरी भक्ती सांगितली आहे ती विष्णू स्मरण भक्ती. ती कशी तर स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. या स्मरण भक्तीमुळे काय होते तर सहस्रनामामध्ये कोणता एक म्हणता होतसे सार्थक, नामस्मरता पुण्य श्लोक होईल सोयी. चौथी भक्ती आहे ती पादसेवन भक्ती. म्हणजे काय तर श्री समर्थ म्हणतात, पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. ही भक्ती कशा करता तर नाना साधने पाहता, बाणती सद्गुरु करता, सद्गुरु वीण सर्वता सन्मार्ग नसे. पाचवी भक्ती जी सांगितली आहे ती अर्चन भक्ती. तिची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत. पाचवी भक्ती ते अर्चन, अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंतार्चने या नावार्चन भक्ती. मग सहावी भक्ती वंदन भक्ती सांगितली आहे. सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कारी जावे. वंदन भक्तीचे उत्तम फलित काय तर नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोरे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रांती, नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव भोळे साधकावरी, नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संतांची शरण, नमस्कारे जन्म मरण दूरी दुरावे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधू सदागली, सुगम पंथे नेवून घाली, जेथील तेथे लागली.
सात्विक भक्ती दास्य भक्ती सांगितलेली आहे. ती विषयी श्री समर्थ म्हणतात, सातवे भजन ते दास जाणावे, पडिले कार्य कितुके करावे, सदा संनिधती असावे देवद्वारी, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची, ऐसे बोलावे ऐसे दास करावे देवाचे, येणेच प्रकारे सद्गुरूंचे, प्रत्यक्ष नगळे तरी मानस पूजेचे, करी पूजेने करीत जावे. यानंतर 8व्या म्हणजे सख्य भक्तीची लक्षणे विशद केली आहेत. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे, देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणी शरीर देही वेचावे, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा. यानंतर शेवटची 9वी आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तल्प विवरण, म्हणजे काय 9वी भक्ती आत्मनिवेदन, न होता नाचुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. परमात्म्याच्या सगुण रूपातील लीला ऐकणे व अध्यात्मशास्त्र श्रवण करणे याला श्रवण भक्ती म्हटले आहे. भगवत कीर्ती व गुण सांगणे, त्याद्वारा इतरांनाही आनंद देणे व अशा तऱ्हेने आपली वाणी व इतरांचे कान पवित्र करणे, या गोष्टी कीर्तन भक्तीत येतात. भगवंताचे नामस्मरण अखंड करणे व त्यामुळे स्वतःला व इतरांना पावन करणे, याचेच नाव स्मरण भक्ती. सद्गुरूंशिवाय कोणीही योग्य मार्ग दाखवू शकत नाही, म्हणून सर्व भावाने सद्गुरूंची पादसेवा करणे ही पादसेवन भक्ती होय. 5वी अर्चन भक्ती, भक्तियुक्त अंतःकरणाने देवाची यथाशास्त्र पूजा करणे म्हणजे अर्चन भक्ती. आदरणीय व्यक्ती व भगवान परमात्मा यांना नमस्कार करणे, याचेच नाव वंदन भक्ती. यामुळे अंगी नम्रता येते, गुरु प्रसन्न होऊन कृपा करतात. दास्य भक्ती ही 7वी भक्ती, देवासाठी व सद्गुरूंकरता कोणतेही काम करणे व दास्य भावाने राहणे ही दास्य भक्ती. 8वी सख्य भक्ती, देवाशी सख्य जोडून देवाला प्रेमाने व भक्तीने आपलेसे करणे व त्याच्या इच्छेनुसार घडेल ते मान्य करणे, याचेच नाव सख्य भक्ती. 9वी भक्ती आहे आत्मनिवेदन, म्हणजे देवाला सर्वस्व अर्पण करणे. अशा या 9विधा भक्ती व त्यांची ही स्थूल लक्षणे आहेत. मूळ अभंगात श्री एकनाथ महाराजांनी म्हटले आहे, 9विधा भक्तीच्या करुणी नवरात्रा, 9विधा भक्तीच्या करुणी नवरात्रा, ऐसा जोगवा मागेना. या 9विधा भक्तींच्या नवरात्री कशा होतात या संबंधी तुकाराम महाराजांचे एक वचन आहे. 9विधा काय बोलले ते भक्ती, द्यावी माझे हाती संतजनी. संतजनांनी माझ्या हाती भक्ती द्यावी, याचा अर्थ काय घ्यायचा? भक्ती ही काम हातात येण्याची वस्तू आहे का? तो काय लाडू वगैरे आहे का? तर तसे नाही. हाती भक्ती द्यावी याचा गूढ अर्थ हाती शक्ती द्यावी असा आहे. ही शक्ती प्राप्त झाल्यावरच 9विधा भक्तीची सहज प्राप्ती होते. यावर माऊलींची एक सुरेख व मार्मिक ओवी आहे. ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती ऐसे म्हणू. म्हणजे भक्तीचा अर्थच शक्ती असा आहे. भक्ती म्हणजे प्रेम मुद्रा. हे जे प्रेम आहे ते अमृत स्वरूप होण्याचे आहे. नारद भक्तिसूत्रात नारद म्हणतात, भक्ती कशी आहे
तर सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लंबा पुमान सिद्धो भवत्यमृतो भवती तृप्तो भवती. म्हणजे श्री गुरूंकडून प्रेम मुद्रा मिळाल्यावर जी शक्ती जागृत होते त्या योगे साधकाने प्रेमाने साधना केल्यावरच तो अमृत स्वरूप होतो, तृप्त होतो. म्हणजे भक्ती हीच प्रेम स्वरूप आहे, हीच शक्ती आहे. या भक्तीच्या प्राप्तीनंतर काय होते ते बघण्या अगोदर ही भक्ती कशी प्राप्त होते ते बघू. माऊलींनी एका ओळीत म्हटले आहे की गुरु शिष्यांच्या एकांती गुरु एकाक्षरा वदंती. शिष्याची तीव्र तळमळ पाहून श्री गुरु त्याचे कानात एका शब्दाचा उच्चार करतात. तो शब्दच सर्व अक्षरांचे सार ठरतो आणि शिष्य त्या शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार श्री गुरूंनी दाखविल्यामुळे करू लागला की हळूहळू त्याच्या सर्व वासना शुद्ध होऊ लागतात. अशा प्रकारे ही भक्ती प्राप्त होते. मग या भक्तीच्या प्राप्तीनंतर काय होते ते श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदातील 7व्या अध्यायात सांगितले आहे. यदा तेषोत्कालस्युगद्गदं प्रोत्कष्ट उद्वायति शैती नृत्यति यदा ग्रहगास्त इह क्वचित् छिद्यत्सत्याक्रन्दते ध्यायन्ति वन्दते जनं मुहुःश्वसन्मुद्विग्नत हरे जगत्पते नारायणे यात्ममतीर्थं गततत्रपः. ज्याला ही भक्ती प्राप्त होते तो अतिशय हर्ष झाल्याने रोमांचित होतो, नेत्रांमध्ये आनंदाश्रू येतात, कंठ सद्गतीत होतो आणि तो उच्च स्वरात गाऊ लागतो. कधी रडतो, नाचू लागतो, तर कधी कधी पिशाच्याने झपाटल्यासारखा हसतो, शोक करू लागतो. कधी तो भगवंताचे ध्यान करतो तर कधी लोकांना वंदन करतो. परमेश्वराची बुद्धी एकरूप झाल्याने त्याचा संकोच लज्जा नाहीशी होऊन तो वारंवार निश्वास टाकत हे हरी, हे जगतपते, हे नारायणा अशा नावाने पुकारत राहतो. तदा पुमान समस्त बंधनस्थं भाव भावन कृतार्थक्षयात्मकी निर्दग्ध बीजानुशयो महीपसा भक्ती प्रयोगेन सभ्येत्य भोक्षजम. भक्तीच्या जोरदार आवेगामुळे त्याचे अज्ञान व वासना जळून खाक होतात व संसाराची बीजभूत कारणे नाहीशी झाल्याने तो सर्व बंधनातून मुक्त होतो. भगवंताच्या लीलांचे सतत चिंतन करण्याने त्याचे मन व शरीर त्या लीलांचे अनुकरण करू लागतात व तो त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो. आनंद चितानंद स्वरूपाचा तो होतो. या नवविधा भक्तीच्या सूक्ष्म अर्थ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 13व्या अध्यायात सांगितलेला आहे. केवळ गुरुभक्तीमुळे नवविधा भक्ती आपोआप कशा घडतात याचे फार सुंदर वर्णन माऊलींनी केले आहे. ते करताना माऊलींच्या प्रतिभेला प्रकर्षाने बहर आला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या नवविधा भक्तीबद्दल परमपूज्य मामा प्रवचनात पुढे काय सांगतात हे उद्या आपण पाहू. माझ्या सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण हे आपल्या कानाने ऐकत असताना श्रवण भक्ती आपोआप होते. त्यामुळे हे मी रोज माझ्या जीवाजीव असेपर्यंत रोज आपल्याला एक भाग 10 मिनिटाचा पाठवणार आहे. हा आपण ऐका व आपली प्रतिक्रिया ताबडतोब मला 9767486301 किंवा ईमेल maulimama@yahoo.com वर पाठवावी व सोबत आपल्या आणखीन 2 सत्पुरुष आपल्या 2 मित्रांचे फोन नंबर व मेल ॲड्रेस पाठवावे. म्हणजे मेल ॲड्रेसवर मी व्हिडिओ मेलद्वारा हे प्रवचन पाठवत राहीन. ही आपणास नम्र विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.